काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं पदाञ्चं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या भव्य दिव्य ग्रंथाचा प्रसार संपूर्ण भारत देशात झाला आहे। असंख्य भाविक जन याचे पारायण करून धन्य होत आहेत, परंतु वयोवृद्ध मंडळींना इच्छा असूनही याचे पारायण करणे शक्य नसते। अशा भाविक भक्तांसाठी या ग्रंथाचे ध्वनिमुद्रण करण्याचा प्रयत्न श्रीपाद प्रभूंच्या प्रेरणेने आणि आपले गुरुदेव परमपूज्य हरिभाऊ निटुरकर महाराज यांच्या कृपाप्रसादाने केला आहे। तो त्यांच्या चरणी समर्पण करीत आहे। या ध्वनिमुद्रणातील जे उत्तम आहे ते सर्व गुरुदेवांचे आहे आणि ज्या त्रुटी आहेत त्या या संकल्पाच्या आहेत असे मानून श्रोत्यांनी क्षमा कराव्यात। या ग्रंथाच्या प्रारंभी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाचे अध्यक्ष परमपूज्य श्री सज्जनगड रामस्वामी महाराज तसेच या ग्रंथाची उपलब्धी करून देणारे श्री मल्लादी गोविंद दीक्षितलू आणि गुरुदेव परमपूज्य भाऊ महाराज यांची प्रस्तावना दिली आहे। याबरोबरच या ग्रंथाच्या पारायणाची पद्धती सुद्धा दिली आहे। या ग्रंथाचे श्रवण करून भाविक भक्त नक्कीच लाभान्वित होतील असा विश्वास वाटतो। हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत। प्रथम श्री सज्जनगड रामस्वामी महाराज यांची प्रस्तावना आपण वाचूया। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुभ्यो नमः। श्री राम समर्थ। मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख शोक मोहांची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट नुकसान सहन करावे लागतात। त्यातून सोडविण्यासाठी केवळ परमात्माच समर्थ आहे। परमात्म्याच्या कृपेने भक्तांची सर्व संकटे दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते। ती कृपा प्राप्त होण्यासाठी मानवाने भगवंताची आराधना उपासना स्तोत्र पठण जप ध्यान आदी केले पाहिजे। भगवान दत्तात्रेय हे सृष्टीचे सृजन पालन तथा संहार करतात। हेच भगवान दत्तात्रेय अत्री अनुसेयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपाने अवतरले। ते सर्वांचे परम गुरु आहेत। जन्ममरणास कारण असलेले अज्ञान त्याचा नाश करून भक्तांना मोक्ष कैवल्य देण्यासाठीच हा अवतार झाला होता। भगवान दत्तात्रेय हे स्मृतगामी आहेत। त्यांचे अनन्य भक्तीने स्मरण केल्यास सर्व संकटातून मुक्त करून शाश्वत सुख ते प्रदान करतात। भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अक्कलराजू आणि सुमती या पुण्य दाम्पत्यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले। दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय। त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे त्यांनी चरित्र दाखविले। गुरुचरित्र या मराठी ग्रंथात अति अल्प असे श्रीपादांचे चरित्र वाचायला मिळते, पण या दिव्य चरित्रामृतात 53 अध्यायांमध्ये त्यांचे चरित्र वर्णन केले आहे। वाचकांना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या सानिध्याची अनुभूती येते। श्रीपादांच्या लीला बालकृष्णाच्या लीलांसारख्या आहेत। या चरित्राची रचना श्रीपादांनी त्यांच्या काळातच त्यांचे समकालीन परमभक्त शंकर भट्ट यांच्याकडून करून घेतली होती। सर्व भाषिकांना याचा लाभ व्हावा म्हणून
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आज्ञेने श्री हरिभाऊ निटुरकर यांना मराठी अनुवाद करण्याची विनंती केली आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण झाला. या चरित्रांचे पारायण केल्यास मानवास संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळते. त्यांची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती होते. हे चरित्र आपण स्वतः वाचून आपल्या बांधवांना पण वाचण्यास प्रोत्साहित करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र व्हावे. इतिशम. जय जय रघुवीर समर्थ. श्री सज्जनगड रामस्वामी. पत्ता श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर. येथे श्री सज्जनगड रामस्वामी यांची प्रस्तावना संपते. दुसरी प्रस्तावना मल्हादी गोविंद दीक्षित भीमावरम यांची आहे. ते लिहितात, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके 1320 कृष्ण यजुर्वेद शाखा अपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रात ब्रह्मश्री घंटी कोटा अप्पलराज शर्मा आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय पुत्र म्हणून जन्मले. श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधर राज शर्मा व रामराज शर्मा हे 2 भाऊ आहे आणि श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा या 3 बहिणी होत्या. ब्रह्मश्री मल्हादी बापनाचार्युलू आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे मातामही होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृतमध्ये केली होती आणि नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद केला. ही तेलुगू अनुवादाची मूळ प्रत माझ्याजवळ आहे. हे चरित्र बापनाचार्युलूंच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या आमची 33वी पिढी चालू आहे. हे दिव्य श्रीपाद चरित्रामृत प्रकाशित करावे किंवा नाही याविषयी मी संभ्रमात होतो. तेव्हा मला एक अनुभव आला. एके दिवशी मी भीमावरम माऊळम्मा मंदिराच्या प्रांगणात बसलो असताना एक वृद्ध याचकाने जेवणासाठी पैसे मागितले. मी त्याला 11 रुपये दिले. 2-3 दिवसानंतर गाणगापुरातील श्री नरसिंह सरस्वती संस्थानातून प्रसाद आणि 11 रुपयाची पावती पोस्टाने आली. खरे पाहता मी गाणगापूर संस्थानाला पैसे पाठवलेच नव्हते. या घटनेने मला वाटले की श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याकडून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशित करण्यास अनुज्ञा मिळाली आहे. अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून मूळ चरित्रामृतात सांगितल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत ते मी जुनी प्रत विसर्जन केली. नव्या प्रतीचे इसवी सन 2001 साली विजयादशमीपासून आश्विन कृष्ण एकादशी पर्यंत पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान येथे श्रीपादांच्या सानिध्यात पारायण करून प्रत संस्थानाला समर्पण केले. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथात अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही. ग्रंथाचे लेखन शंकर भट्ट हे विद्वान किंवा पंडित नव्हते, पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली व चरित्रामृत लिहून घेतले. या ग्रंथास नित्य पारायणार्थ घेतल्यास सगळी संकटे दूर होतील. या ग्रंथाचे पारायण करून 11 जणांना अन्नदान करावे म्हणजे फल तत्काळ मिळेल. आपला दत्त सेवेत मल्हादी गोविंद दीक्षित भीमावरम. अशा प्रकारे मूळ लेखक श्री मल्हादी गोविंद दीक्षित यांनी प्रस्तावना दिली आहे. त्यानंतर आपले परमपूज्य श्री हरिभाऊ निटुरकर महाराजांची प्रस्तावना मी वाचतो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुवे नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. काषाय वस्त्रं करदंडधारिणं
कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रम त्रिशूलम डमरुं गदांचम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः स्वापारे रामकृष्णो च कलो श्रीपादवल्लभः। परमपवित्र अशा भारतवर्षात भगवंतांच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या, परंतु भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करून असतात. स्मरण करतात, प्रत्यक्ष होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणून त्यांना स्मृतगामी असे म्हणतात. कृतयुगात अत्री आणि अनुसया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांनी अवतार घेतला व भूतलावर दत्त भक्तिरूपी कल्पवृक्ष संवर्धित केला. त्यांचा दुसरा अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापुरम म्हणजे पिठापूर येथे इसवी सन 1320 मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा अपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंटी कोटा अप्पलराज शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या बाललीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णांच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर व अद्भुत आहेत. पिठापुरम येथे 16 वर्षे तर कुरवपुरात 14 वर्षे अशा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून स्वभक्तांना इह परलोकातील शाश्वत सुख त्यांनी प्रदान केले. दुष्ट शिक्षणार्थ व शिष्ट रक्षणार्थ हा अवतार घेऊन अनेक अहंकारी लोकांचे त्यांनी गर्व परिहरण केले. भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले आणि पिठापूर क्षेत्राचा महिमा अनंत पटीने वाढविला. पिठापूर हे पूर्वकालापासून सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्यांचे मस्तक गयेस होते, तर पाय पिठापूर येथे होते, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासूर सकाळ झाली असे समजून उठला. भगवंताने त्याचा उद्धार केला. ते कुक्कटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे. दक्ष यज्ञात सतीदेवीने योगाग्नीने देहत्याग केला होता. शंकर तो देह घेऊन तांडव नृत्य करू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी त्या देहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य ठिकाणी पडले. ते शक्तिपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तिपीठातील पुरुहितिका हे शक्तिपीठ येथेच आहे. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव, प्रयाग येथे वेणी माधव, रामेश्वर येथे सेतू माधव, त्रिवेंद्रम येथे सुंदर माधव, पिठापूर येथे कुंती माधव ही माधवांची 5 मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली. हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असे पण म्हणतात. या सर्वांपेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचकांच्या लक्षात येईलच. या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट्ट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्थ ब्राह्मण असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्याचा तेलुगू अनुवाद झाला. या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, पहिला, हा ग्रंथ मल्लादी बापनाचार्युलू श्रीपादांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलू हे मल्लादी बापनाचार्युलूंचे 33वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे आणि त्यांनी संस्थानाला दिला आहे. दुसरे वैशिष्ट्य, मी पुढचा अवतार कारंजा येथे नरसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या माता महासारखेच असेल. तेथून मी गंधर्वपूर्व पुढे कर्दळी वनात जाईन. तेथे 300 वर्षापर्यंत समाधीत राहीन.
व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर जे अर्थात सध्याच्या अक्कलकोट येथे प्रकट होईल असे भविष्य श्रीपाद प्रभूंनी केले होते. तिसरे, माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. ही तिसरी भविष्यवाणी होती. चौथा, माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. पाचवी भविष्यवाणी त्यांनी केलेली जी सत्य झाली ती होती, श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथामध्ये भविष्य रूपाने आला आहे. माझे गुरुदेव परमपूज्य ब्रह्मश्री विद्यावाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वर, परमपूज्य गुरुदेव योग तपस्वी श्री काका महाराज व परमपूज्य श्री रामस्वामी महाराज या त्रयींच्या आशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठी भाषेत अनुवादित झाला. हे करत असताना श्रीपादांच्या प्रेरणेनुसार काही ठिकाणी तेलुगू शब्द तर काही ठिकाणी तेलुगू वाक्यांचा प्रभाव दिसून येतो. या ग्रंथाचा अनुवाद करतेवेळी प्रोफेसर सौ शोभा देशमुख आजेगावकर, डॉक्टर उर्मिला हैदराबादकर, श्री प्रभाकर गंभीरे, सवयती रजनी गंभीरे, सवयती मीनाक्षी शास्त्री, सवयती छाया शास्त्री, कुमारी के शारदा, सवयती संध्या जोशी आणि श्री मुकुंद गोखले या सर्वांचे खूप सहकार्य लाभले. हा ग्रंथ अक्षर सत्य असून यातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्ती होईल असे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात त्यांनीच सांगितले आहे. त्यांच्या सर्व भक्तांनी अनुभव घ्यावा हीच विनंती. शेवटी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे ते तुमते विनवीत असे या माऊलीच्या वचनानुसार या ग्रंथात व्याकरणदृष्ट्या ह्रस्व दीर्घादी चुका, वाक्यरचनेत काही दोष असल्यास सुज्ञ पाठकांनी आम्हास कळवल्यास पुढील आवृत्तीच्या वेळीस यात सुधारणा करता येतील. कारण या ग्रंथाविषयी जिज्ञासा असणाऱ्या भक्तांच्या मागणीमुळे हा ग्रंथ घाईघाईत प्रकाशित करावा लागला. यथामती ही सेवा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी सादर समर्पण. अहम श्रीवल्लभ दासदास दासस्य दासस्य च दासदासः. हरिभाऊ जोशी निटूरकर. पत्ता 2-17-119 SBH कॉलनी, उप्पल, हैदराबाद 5,39,000. दिनांक फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शके 1928. दिनांक 1/3/2007. शुभम भवतु. या ग्रंथाची पारायण पद्धती. प्रथम दिवस अध्याय 1 ते 6. दुसरा दिवस अध्याय 7 ते 12. तिसरा दिवस अध्याय 13 ते 18. चौथा दिवस अध्याय 19 ते 22. पाचवा दिवस अध्याय 23 ते 34. सहावा दिवस अध्याय 35 ते 42 आणि सातव्या दिवशी 43 ते 53. अशा प्रकारे ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राम या ग्रंथाची पारायण पद्धती या ग्रंथात दिली आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.